बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार, कोणाच्या खात्यात पैसे मिळतात आणि पैसे अडकले असतील तर नेमकं काय करायला, काय तपासायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी खात्यात योजनेचा लाभ येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेतून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये इतका लाभ दिला जातो. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शासनाने आणखी 6,000 रुपयाचा भर घालण्याचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजने सुरू केली. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारने योजनेचा लाभ मिळावा 12,000 रुपयाची मदत मिळवून दिली. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शासन निर्णयाने योजनेला 2023-24 पासून मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच ही योजना वेगळा अर्ज योजना नाही, तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत सहाय्य देणारी योजना आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रधानमंत्री किसान योजनेच्या पात्रतेशी संबंधित निकष महत्त्वाचे आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमकी नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणाला मिळतो. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्रता आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचनांचा आधार घेतला जातो. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातील शेतकरी पुरेसे नाही, तर प्रधानमंत्री किसान योजनेची पात्रता आणि आवश्यक नोंदी व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे. यामध्ये तुमच्या आधारित संबंधित तपशील, बँक खात्याची माहिती, लाभार्थी नोंदणी व इतर आवश्यक पडताळणी व्यवस्थित असणे गरजेचे आहे. काही वेळा कागदपत्रांमध्ये किंवा खात्याच्या तपशिलामध्ये समस्या असल्यास लाभ मिळण्यास अडचण होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, योजना सुरू आहे म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आपोआप पैसे मिळतील असे नाही. पात्र कायम राहणे आणि सरकारच्या नोंदीतून आवश्यक माहिती बरोबर तितकीच आहे. आता हप्त्याबद्दल बोलूया. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आजपर्यंत अनेक हप्ते वितरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या 2025 मधील निर्णयानुसार पहिला, दुसरा व तिसरा व चौथा व पाचवा हप्ता व 6वा हप्ता वितरित झाल्याचे नमूद करण्यात आले असून त्यानंतर 6व्या हप्त्यात पात्र लाभार्थ्यांनी निधी देण्यासाठी 1,932.72 कोटी रुपयाचा निधी वितरण करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. या 7व्या हप्त्याची कालावधी एप्रिल 2025 ते जुलै 2025 असा नमूद करण्यात आला होता. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. सोशल मीडियावर अनेक वेळा अद्याप हप्त्याची तारीख, रक्कम किंवा लाभार्थ्यांची संख्या याबाबत वेगवेगळ्या बातम्या फिरत असतात. त्यामुळे फक्त सोशल मीडियावर पोस्ट पाहून विश्वास ठेवण्यापेक्षा महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईट माहितीकडे लक्ष देणं जास्त सुरक्षित आहे. महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत वितरित झालेल्या निधीची माहिती उपलब्ध आहे. सध्या त्या अधिकृत संकेतस्थळावर या योजनेबद्दल 97.26.444 शेतकऱ्यांनी निधी वितरित झाल्याचे आणि एकूण 8,896 कोटी रुपयाचा निधी वितरण झाल्याचे दाखवण्यात आले आहे. आता तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही हे कसे तपासायचे ते पाहूया. सर्वप्रथम तुमच्या बँक खात्याची स्टेटमेंट किंवा पासबुक तपासा. खात्यातील थेट रक्कम जमा झालेली असेल ते निधी त्यामध्ये दिसू शकतो. त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी अधिकृत PM किसान पोर्टलवर तपासण्यात येते. त्या पोर्टलवर राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडून लाभार्थी यादी पाहण्याची उपलब्ध आहे. तुमचे या नाव आहे का नाही, नोंदणी योग्य आहे का नाही, लाभार्थी स्थिती काय ते तपासणं महत्त्वाचं आहे. समजा तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले असतील पण याशिवाय घर बसल्या गरज, सर्वप्रथम तुमची पात्रता PM किसान मध्ये लाभार्थी बँक खाते आधारित संबंधित तपासत. काही कारणामध्ये रजिस्ट्रेशन पेंडिंग किंवा असणारी संबंधित नोंदणीची प्रक्रिया असल्यामुळे प्रक्रियेला अडचण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या 7व्या हप्त्याचा निर्णय अशा प्रकारे लाभार्थ्यांची स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी आपली माहिती वेळोवेळी तपासणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे बँक खाते बदलले असेल तर आधारित संबंधित माहिती बदलली असेल किंवा लाभार्थी नोंदणीमध्ये काही समस्या संबंधित यंत्रणेशी संपर्क करणं. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेबद्दल माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या गावातील शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपवरती ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करा आणि अशाच योजनेबद्दल अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या महाराष्ट्र शासनाची योजना अधिकृत तिचा उद्देश प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी लाभामध्ये राज्य सरकारच्या सहाय्याची भर घालणे आहे असा आहे. पात्रतेशी शेतकऱ्यांकडून वर्षाला 6,000 रुपये आधारित मदत देण्याची योजना आहे. केंद्र सरकारचे PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये. पात्रतेशी एकूण 12,000 रुपये तुमच्या मिळू शकते. मात्र हप्ता कधी जमा होईल, कोणाच्या लाभार्थ्यांच्या कोणत्या टप्प्यावर पैसे मिळतील किंवा कोणाला लाभ प्रलंबित आहे याबाबत अंतिम माहिती नेहमी अधिकृत शासनाच्या निर्णयाच्या अपडेटनुसार पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचे
PM किसान स्टेटमेंट तपासा, बँक खात्याची माहिती तपासा आणि तुमची सरकारी नोंद व्यवस्थित आहे का नाही याची खात्री करा. नमो शेतकरी योजनेचे पुढील अधिकृत अपडेटसाठी हप्ता, लाभार्थी किंवा पैसे संबंधित काही नवीन माहिती जाहीर झाली तर माहिती समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची सरकारी योजनेची पात्रता आणि लाभ अर्जाची माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ चुकवू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.